देखणा उत्सव दरवर्षी या ठिकाणी संपन्न होतो आहे. जे हरिभाऊ असतील, पा असतील आदी करून सर्व भजनी मंडळ असेल यांच्याद्वारा दिलेलं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी हा येण्याचा प्रयत्न केला. शब्दांच्या द्वारा हनुमंतरांची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ज्यांच्या मुखातून तुम्ही भागवतगीतेचं श्रवण करतायत, महाराष्ट्रातील एक गोड कीर्तनकार आपल्या पारिसाचा वैभव हरिभक्त परायण आदरणीय भरतजी महाराज यांच्या श्रीमुखातून तुम्ही कथेचं श्रवण करतायत. अतिशय असा देखणा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. खूप खूप धन्यवाद देईल सर्व दातृत्व मंडळींना, अन्नदान करणाऱ्या मंडळींना, सहकार्य मंडळींना, सर्व भजनी मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद आहेत. अशी सेवा आपण या सप्ताहाची असेल भगवंताची करण्याचा प्रयत्न करालच. तर जाता जाता सर्वांना एक विनंती करेल, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून दरवर्षी आळंदी पंढरीचा आम्ही पायी दिंडी सोहळा आयोजित करतो. ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये ते आदिशक्ती मुक्ताबाईच्या नावानं प्रासादिक दिंडी आहे. ते आपल्या गावातील सर्व मंडळी येत असतात. अनेकांचं सहकार्य, आमचे चांगले काका असतील, चाप्पा असतील, हरिदादा असतील आदी कोणी सर्व मंडळी येतात आणि सहकार्य करतायत. आज ज्यांच्याकडे जेवण होतं त्या संध्याकाळचं मला असं वाटतं योगीराज दादा त्यांची इच्छा आहे आम्हाला काहीतरी सेवा करायची आहे, टँकरच्या रूपानं असेल असं असेल आणि कधी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांना कोणाला ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये खरंच असेल, वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा एक संस्कार प्रवाह आहे. ज्ञानोबारांचा सोहळा हे ऐश्वर्य महाराष्ट्राचं मॅनेजमेंट व्यवस्थापन काय आहे हे सोहळ्याचं हे बघितल्याशिवाय कळत नाही. हे आपण सर्वजण एकदा तरी वारी करा. घरची दिंडी आहे, सर्व सुखसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सर्व मंडळी येत आहेत. आज ज्यांना कोणाला यायचं असेल, हरिदादा असेल, अप्पा असेल, आमचे चांगले काका असेल यांच्याशी संपर्क करावा. आणि त्याचप्रमाणे ते यावर्षी आमचा एक असा उपक्रम आहे आमच्या आरोबाबांच्या माध्यमातून की पंढरपूर क्षेत्रामध्ये भाद्रपद महिना असेल किंवा भाद्रपद झाल्यानंतर असेल ते एक विठ्ठल नामजप महोत्सव करण्याचं आयोजन आम्ही येणाऱ्या कालामध्ये करणार आहे. जसं फैजपूर या गावी यावर्षी श्री गुरु नथुसिंग बाबांचा दौरा मंडळाचा उत्सव संपन्न झाला. त्या ठिकाणी दररोज सकाळी 2 तास विठ्ठल नामजप महोत्सव होता. म्हणजे संगीत नामजप होतं. गुरुवारी आरोबाबांच्या उपस्थितीमध्ये 30-40 महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये 3-4 हजार लोक रोज त्यात नामजपाला होती. सांगवी असेल, न्हावी असेल, ते आमच्या हरिदादाने सुद्धा इथं चालू केलेला होता. तर नामजप म्हणून पंढरपुरामध्ये काही लोकांना वारीच्या निमित्तानं जाणं होत नाही, महाराज दर्शन होत नाही. म्हणून भाद्रपद महिना असेल किंवा त्याच्यानंतरचा महिना असेल आम्ही बघू तसा वेळ बघून आपल्यापर्यंत ती पत्रिका येईलच. पण ज्या कोणी भाविकांना यायचं असेल महाराज आणि त्या ठिकाणची फी सुद्धा अल्प असेल, 1,500 ते 2,000च्या आसपास राहण्याची खाण्याची व्यवस्था असेल, पण रोज पांडुरंगाचं दर्शन होईल आणि वेळ लागत नाही दर्शनाकरता. अर्ध्या 15-20 मिनिटांमध्ये, अर्धा तासामध्ये रोज दर्शन त्या ठिकाणी होईल. आणि रोज पंढरपूर क्षेत्रामध्ये गुरुवारी आरोबाबांच्या महाराष्ट्रातील एक नामवंत गायक आहेत महाराज, एक साधननिष्ठ गायक आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या खानदेश परिचयाच्या द्वारा एक मोठा सप्ताह आम्ही करण्याचं आयोजन करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये त्याचं नियोजन होणारच आहे. जसं नियोजन होईल तशी पत्रिका आपल्यापर्यंत दादांच्या माध्यमातून पोहोचेल. ज्यांना कोणाला नामजप करायचं असेल, एरवी जाणं होत नाही ना, मग त्या काळामध्ये आपण आलात, रोज देवाचं दर्शन होईल, प्रदक्षिणा होईल आणि अखंड भगवंताचं चिंतन होईल. फार काही खर्च नाही, राहायची व्यवस्था अतिशय चांगलं करण्याचा प्रयत्न आपल्याला माहीत आहे, भावना माहीत आहे, ते आम्ही व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण त्याची नोंद घ्या. आतापर्यंत मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही बरं का. फक्त अर्धा सेकंद किंवा 1 मिनिट हाताने टाळी आणि मुखाने आपण भगवंताचं चिंतन करू. वस्त्र मंडळींना, महिला मंडळी मी म्हणतो तसं माझ्या पाठीमागे म्हणा. नामदेव जनाबाई, बापरे, एकटीबाई बांधले तर अख्ख्या गल्लीमध्ये ऐकले मोठ्यानं म्हणा. नामदेव जनाबाई,